गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. जवळपास संध्याकाळचे 5 वाजले. अरे 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 उचल 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 उचल. हाट हो असू दे तिथंच. ओके बोट येत आहे ना तुझं. हा बोट असा कर. बोल आता. आई बाबा गेल्यात प्रोग्रामला. गडचिरोली जिल्ह्यात एक फॅमिलीमधलं प्रोग्राम होतं, तिथे गेलेले आहेत. आम्ही आहोत दोघी घरी. अलीच्या मस्त्या सुरू आहेत ॲज युजल. रोजनुसार तिने सुसू केली बेडवर आणि आज पण वाढवावं लागलं. काल पण वाढवायला परवाच्या दिवशी आणि आज पण. झोप झाली आहे तिची बऱ्यापैकी आणि तब्येत पण बरी आहे तिची आता. म्हणजे भरपूर फ्रेश आहे ती. त्या संडेला खूप जास्तच तब्येत खराब झाली होती. त्यामुळे बघू आता संध्याकाळचं रुटीन तुम्हाला समोरच्या लॉगमध्ये दिसेलच. आता आई नाही तर मलाच दिवा वगैरे न्यावा लागेल मंदिरात. ॲज युजल ती घेऊन जाते रोज. आज सकाळी घेऊन गेली होती पण आता संध्याकाळी अन्वीला पण फिरायला घेऊन जाणार. आणि उद्या आहे महाशिवरात्री. सो महाशिवरात्रीची तयारी राहिली. ते समोरच महाप्रसाद वगैरे बनेल. सो त्याचं पण उद्या तुम्हाला लॉग बघायला मिळेलच. बस काही नाही. आता बघू संध्याकाळ काय बनवायचं. तसं तर आई म्हणाली की आम्ही आल्याशिवाय बनवू नको, कारण काल अन्वीने मला खूप काही असं काही करू नाही दिलं. मी टमाटरची चटणीच केली होती आणि ती मधामधात मग ती कसं आहे, मी जसं कणिक भिजवेन तर ते मग ती थोडी ना कणिक खायला मागते. ते पण रिझन राहू शकतं की तिचं पोट दुखतं मधामधात. दुसरी गोष्ट काही पण कसं आहे, लहान मुलांचं कुठे पण हात लावतात, तेच हात तोंडामध्ये. हे पण खूप रिजन असतात. म्हणजे स्टार्टिंगला पण तिचे जवळपास ती 6-7 महिन्याची जेव्हा ती प्रॉपर असं रांगायला लागली तेव्हा पण हा प्रॉब्लेम तिला सुरू झालेला. तर तेव्हापासून मी कंटिन्यू रोज फरच्या पुसते. रोज सकाळ संध्याकाळ. आता मधात मी बंद केलेलं होतं. म्हटलं आता तेवढी काही गरज नाही म्हणून मी बंद केलेलं होतं. मे बी होऊ शकते त्यामुळे पुन्हा तिचा तो प्रॉब्लेम सुरू झालेला. तर बघू आता. आणि दुधामुळे पण राहू शकतं, दूध चेंज झाल्यामुळे. तसं नागपूरला तर नागपूरचं दूध तिला भरपूरसं सूट झालेलं आहे. गावाकडे तर मग काय प्रॉब्लेमच नाही आहे. जवळपास दुपारपासून अन्वी जे काही क्रिकेट खेळायला लागली आहे ना, बाबांचे पण पाय दुखून गेले. त्याच्यानंतर सगळ्यांना इथं जेवढे पण घर आहेत ना जनरली सायंकाळी बसतात इथं संध्याकाळला. सगळे जेवण झालं की सगळ्यांना कामाला लावलं तिने काल क्रिकेट खेळायसाठी. बिलकुल एकदम मनापासून क्रिकेट खेळलं. मन सोक्त क्रिकेट खेळली आहे ती काल. आणि बरं आता बॉल पण असा एकदम प्रॉपर फेकता येतो तिला. कुठं बघितलं माहिती नाही पण एवढं प्रॉपर बॉल फेकते ती. मस्त खेळली, खूप खेळली. आता खाते ती डाळिंबाचे दाणे. तिला ॲक्च्युली आता हवं होतं कोकोनट पाणी. आई रोज पिते. सो तिला ही वेळ माहीत होऊन गेली आहे की या वेळेला मिळेल बा आपल्याला. सो तिने काल पण आठवण काढली होती पण काल पण आई नव्हती त्याच्यामुळे आणलेलंच नव्हतं घरी. आणि आज पण नाही आहे. काल आणि आज 2 दिवस मिस झाले. पण तिला बरोबर ते आठवतं की कोकोनट पाणी प्यायचं आहे बा म्हणून. चला भेटू आपण संध्याकाळला. जे पण काही आता समोरचं संध्याकाळचं जे पण काही रुटीन राहील ते समोर तुम्हाला लॉगमध्ये दिसेलच. आली पण झालं वाढत आल्या आता ना. खरी होता मानवाला भेटून एका झाडाचे नाही का खाऊन होता शकत. टमाटर ही लागले आहेत. आणि अन्वीसाठी मांडलं तर डाळ खिचडी. ॲज युजल मला खूप आवडतं. आधी डाळ खिचडीच बनवायची होती पण मग गाईचं कॉल आलं की आम्ही जेवण पण करणार थोडंसं म्हणून वरण भात मांडायला गेली तर कुकरचं सामानच नाही दिसत आहे. तो आता पोहोचत आहे थोड्या वेळात. इथं बसा बस. ते बघ
ती बघ ती बघ हळू थांब ना येतात ना. उघड गेट उघड. आता गेट लाव. गेट लागू. कुठं कुठं जेवण झालं आहे. जवळपास खिचडीच केली होती मी आज आणि आईने मग वरण केली. सो आजचं व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर. आणि सॉरी मी 2 दिवस व्लॉग नाही टाकू शकला. आता कंटिन्यू व्लॉग येणार आपले आणि मे बी सॅटर्डेला नागपूरला जाणं होईल. सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.